नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आत्ता आपण आलेलो आहोत हॉटेल मधुकुंज इथे मार्केट यार्डच्या बरोबर समोर, जिथे पूर्वी कावेरी हॉटेल होतं त्या जागी कावेरी हॉटेल आता गेलेलं आहे इथून, आणि त्या जागी मधुकुंज नावाचं नवीन हॉटेल जानेवारी महिन्यापासून ओपन झालेलं आहे। पाहू शकता याचा ॲम्बियन्स अतिशय सुंदर आहे, खूप छान हॉटेल आहे। याचे म्हणजे संपूर्ण म्हणजे हॉटेलचे जे तुम्ही इंटेरियर वगैरे जर पाहिलं अतिशय छान आहे, आणि क्राऊड देखील 2 महिन्यातच त्यांनी एवढी ग्रोथ केली आहे, म्हणजे फक्त माउथ पब्लिसिटीच्या जोरावर। पाहू शकता कलर्स वगैरे, बाहेरचे झाडं वगैरे किती छान, आणि पार्किंगसुद्धा अगदी स्पेशियस त्यांनी ठेवलेलं आहे। आता पाहू शकता आज वेडनेसडे आहे, त्यामुळे या निमित्ताने भरपूर महिला इथे आलेल्या आहेत, आणि त्या आपला हा जो दिवस आहे तो त्या सेलिब्रेट करत आहेत। महिला दिन, जागतिक महिला दिन असल्यामुळे छान अगदी सगळ्याजणी ग्रुपने येऊन म्हणजे फोटो वगैरे काढून छान पदार्थाचा आनंद घेतात इथे, आणि आपला विमेन्स डे सेलिब्रेट करत आहेत। पाहू शकता इथे छान असं ओपन किचन देखील आहे, एंट्रन्स क्लास, आणि आतमध्ये मेन किचन आहे। जाताना क्लायंट पाहू शकता आपले फीडबॅक देखील देऊन जातात। आजची स्पेशल ऑफर म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 5 शॉट प्रत्येक महिलेसाठी फ्री आहे। क्लायंटचे फीडबॅक देखील जाता जाता किती सुंदर येत आहेत तिथे पाहू शकता। ना आपण एक मिनट लिया।
साइड में हो जाए दिया कैसा मेनू कार्ड दो रहे सभी मेनू कार्ड मैडम Yes, you are. या लगे मी जाऊ का तुम्ही थांबव ओके बरं. नमस्कार सर. नमस्कार. सँक्स क्रिएशन्स मधून आहे मी. आपल्या हॉटेलमध्ये यासाठी आज म्हणजे नवीनच मी पाहिलं या एरियामध्ये. तर या ठिकाणी आधी मला वाटतं काहीतरी एक नॉन व्हेजिटेरियन जॉईंट होतं कावेरी म्हणून. कावेरी. हो ते बंद झालं. किती वर्ष झाली त्यांना बंद होऊन मला वाटतं 8 महिने झाले. बरं. आणि त्यानंतर हे पूर्ण मग नवीन बनवून बरं मी 17 जानेवारीला ह्याचं ओपनिंग केलं. 17 जानेवारी आता या 2025. ओके बरं. पण साधारणतः रिस्पॉन्स कसा आहे या एरियामध्ये? रिस्पॉन्स खूप चांगला आहे. बरं. हे प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट असल्यामुळे. बरं. आणि मोस्टली ही कम्युनिटी जी आहे जैन कम्युनिटी किंवा मारवाडी कम्युनिटी, बरं, गुजराती, हे पूर्ण सराउंडिंग त्या कम्युनिटीचं असल्यामुळे रिस्पॉन्स खूपच चांगला आहे. कारण शक्यतो ते लोक व्हेज प्रिफर करत असतील. हे प्युअर व्हेज असल्यामुळे. प्युअर व्हेज असल्यामुळे. आणि क्युझिन मध्ये पण खूप व्हरायटीज आहेत त्यांना खाण्यासाठी. पास्ता झाला, पिझ्झा झाला, इंडियन सेक्शन झालं, ओरिएंटल झालं, चायनीज आहे, बरं, कॉन्टिनेंटल आहे. पॅन्ट्रीमध्ये आपल्याला ज्युसेस, मिल्कशेक्स हे अवेलेबल आहे. बरं. त्यामुळे वाईड व्हरायटी ऑफ चॉईस आहे. बरं. आणि सतत चालू असते वर्दळ? हो सतत. म्हणजे अगदी साधारणतः दिवसभर?
दिवसभर 11ला 11:30ला आता ॲट प्रेझेंट सुरू होतं. बरं. 11:30 ते रात्री 11:30 पर्यंत अरे बापरे. असं आपलं आहे. बरं. आणि काही दिवसांनी आपण सकाळचा ब्रेकफास्टही चालू करतो. स्पेशालिटी काय आहे? स्पेशालिटी आपलं क्युझिनमध्ये कॉन्टिनेंटल फूड चांगलं आहे. पास्ता पिझ्झाज चांगले आहेत. बरं. पाव चांगले आहेत. चायनीजमध्ये ते खूप पॉप्युलर आहेत. बरं. या 3-4 गोष्टी खूप पॉप्युलर आहेत. Popular. नाचोज आहेत बरं. आणि आपल्याकडे होममेड नाचोज असतात, त्यामुळे ते बरं. लोकांना पसंत असतात. क्राऊड मोस्टली काय एजचा असतो की सर्व एजमध्ये असतात? हां, सर्व Okay. एकचा असतो. म्हणजे असं काही नाही की मेनली आपल्या इथे फॅमिली क्राऊड. बरं. मेनली फॅमिली क्राऊड. त्यामुळे आज विमेन्स डेच्या निमित्ताने वुमन्स म्हणजे डेचं पण जास्त. आज फॅमिली क्राऊड खूप मोठा आहे. बरं. वुमन्सचे ग्रुप चांगले होते बरोबर. आणि स्पेशालिटी म्हणून वुमनसाठी आपण 5 शॉट्स कॉम्प्लिमेंटरी दिले सर्वांना. बरं. प्रत्येक वुमनला आपण 5 शॉट्स कॉम्प्लिमेंटरी दिले. प्रत्येक डिश मागे. नाही, वुमन्स डेचं. ओके. प्रत्येक विमेन्ससाठी. हो. आणि साधारणतः म्हणजे आपलं त्याचे नॉर्मली रेट काय असतात? म्हणजे इतर वेळी 5 शॉट वगैरे. हां. आपण 5 शॉट्स 50 रुपीजला सेल करतो. 60 बरं. ml त्याचे शॉट बरं. पण तो आज फ्री आहे. आज फ्री. ओके. आपल्याकडे स्टाफ आपल्याकडे किती आहे? आपल्याकडे टोटल स्टाफ 60 आहे. बरं. 5 ते 60 आणि एक 2 शिफ्टमध्ये काम करत असतो. काही ब्रेक शिफ्ट्समध्ये काम करत असतात. आणि आमच्याकडे जसजसे आता डिपार्टमेंट्स ओपन अप होतील, साऊथ इंडियन झालं किंवा अजून दुसरे पॅन्ट्रीमधलं काही, तर तसं थोडा स्टाफ अजून वाढण्यात.